परंतु आपण पाहतो की BTI फाउंडेशनचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जातं। आपण पाहतोय की अशोक खरातची तिरडी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे, हातामध्ये पोस्टर्स जे आहेत ते घेतलेले आहेत आणि अशोक खरातवरती कारवाई करावी या मागणीसाठी जे आहे पोस्टर, त्याचबरोबर आपण पाहतो की पत्र जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवले जाणार आहेत आणि तिरडी घेऊन जे ग्राहक पेठेपासून ते थेट आपण पाहतो की गिरीजा चौकापर्यंत हे सगळं आंदोलन जे आहे BTI फाउंडेशनच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केलं जातंय आणि या ठिकाणी आपण पाहतो की सगळ्या कार्यकर्त्या सहभागी झालेल्या आहेत। काय मागणी आहे तुमची? काय भोंदू बाबाला अटक करून चालणार नाही, त्याला फाशी झालीच पाहिजे आणि राजीनामा देऊन चाकणकरताईंना म्हणायचं या ठिकाणी तुम्ही हातामध्ये तिरडी घेतले, गाडगं घेतलेलं आहे, काय कारवाई आहे? अशा अनेक महिला तिरडी हातामध्ये घेऊन तुम्ही तिरडी आंदोलन करताय, अशोक खरातला अटक केलेली आहे, SIT चौकशी सुरू आहे, काय मागणी? अटक करून शो काय दाखवता? कारवाई करा, पुरावे आहेत की अजून कोणते पाहिजे? व्हिडिओ बघताय तो टेबलावर वगैरे एवढे घाणेरडा क्रिया करतोय, म्हणजे काम क्रीडा त्याच्या सगळ्या ओपन झाल्यात। तुम्ही काही करू शकत नाही सरकार। आणि त्याला जी सप्लाय करत होती बाई किंवा मार्केटिंग ऑफिसर रुपाली चाकणकर, महिला आयोग पद जर भक्षकच म्हणजे हे जे रक्षकच भक्षक झाले तर शासकांनी कारवाई करणं गरजेचं आहे। आम्ही मागणी करतो खराचा चौरंगा करा, नाही तर फाशी द्या, रुपाली चाकणकरांवर कडक ॲक्शन घ्या। नीलम गोरेंचं सुद्धा नाव येतंय की नीलम गोरे जे आहेत त्यांचा सुद्धा संबंध होता, मात्र त्या का बोलत नाही? हे पहा, चाकणकर बाई त्यांच्या मैत्रीण, त्या मार्केटिंग ऑफिसर, त्या या सगळ्यांना तिकडे घेऊन गेला। 3-3 तास या बंगल्यात पूजा होत होती, त्यांच्या स्वतःच्या ड्रायव्हरला विचारा। 3-3 तास पूजा होत होती, मंत्रीपद मिळावं, माझी आमदारकी राहावी याच्यासाठी त्या पूजा होत्या आणि ह्या भक्त होत्या मोठ्या त्यांच्या। 7 वर्षांपासून त्या त्यांचं ते हातातही सगळे ते त्यांचे मंतरलेले धागे दोरे बांधायचे की हे असेल तरच तू मंत्री होशील, असं सगळं करायचं। ते नीलम गोरे पण जायचे असं तुमचं आरोप नाही, खरंय, माहिती घ्या तुम्ही। आहे ड्रायव्हर खोटं बोलेल, मी सोडून आलोय तिथे म्हणून, त्यामुळे त्या तिथे जात होत्या। रुपाली चाकणकरांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलेलं आहे, समन्स पाठव। कसली चौकशी? फोटोमध्ये, पूजामध्ये, भाषणामध्ये दिसत आहेत, आरोप साबित व्हायला काय पाहिजे? एक व्हिडिओ काफी आहे, तरी एवढी चौकशी करा, तिला अटक। या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत रुपाली चाकणकरांना अटक करावी म्हणून तिरडे आंदोलन करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।